सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण क्षेत्रात आता जलपर्यटन करता येणार आहे। 200 कोटीच्या उजनी पर्यटन विकास आराखड्याला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मान्यता दिली। उजनीच्या सर्वेक्षणास 20 जून पासून सुरुवात होणार आहे। तर कृषी आणि विनियार्ड आराखडा 30 जुलै रोजी तयार होईल। प्रकल्प अहवाल आणि अंतिम सादरीकरण 15 ऑगस्ट रोजी होणार आहे। उजनी पर्यटन आराखड्यामुळे सोलापूर जिल्ह्याच्या आर्थिक विकासात मोठी भर पडणार आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिराज उबाळे यांनी। राज्यातील सर्वात जास्त साठवण क्षमता असलेल्या उजनी धरणावर आपण सध्या आहोत आणि या उजनी धरणामध्ये जवळपास 10 ते 14 TMC गाळ असल्याची माहिती पुढे येत आहे। हा गाळ काढण्यासाठी 4 ते 5 वेळा सर्वे झालेला आहे आणि आता गाळ निष्कासन समिती देखील स्थापन केलेली आहे। मात्र या समितीला अध्यक्ष नसल्याने ही निविदा प्रक्रिया रखडलेली आहे। ह्या धरणातून गाळ 10 TMC गाळ निघाल्यानंतर 10 TMC पाण्यामध्ये वाढ होणार आहे आणि मराठवाड्यासह सोलापूर पुणे या जिल्ह्याला या पाण्याचा उपयोग होणार आहे। मात्र कुठेतरी शासनाचं धोरण या ठिकाणी कमी पडताना आपल्याला दिसते। 25 ते 30 हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे। अभिराज उबाळे, लोकशाही न्यूज, उजनी, माढा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।